नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरीचा भाग 176. श्री निसर्गदत्त महाराज संदर्भ ज्ञानेश्वरी भाग 176. श्री ज्ञानेश्वर महाराज एका ठिकाणी म्हणतात, समुद्रची भरती सोमकांतची द्रवती, कुमुदे विसावती चंद्र तो उगा. समुद्रची भरती सोमकांतची द्रवती, कुमुदे विसावती आणि चंद्र तो उगा. म्हणजे चंद्रामुळे समुद्राला भरती येते, हे सर्व श्रुतच आहे. सोमकांत मणी पाझरतो आणि कमले सुद्धा उमलतात, तरी पण चंद्राला या सर्व गोष्टींची काहीही सोयरसुतूक नसते. सूर्य उगवला की लोक आपापले व्यवहार सुरू करतात, पण सूर्याच्या ते काहीही गावी नसते. त्याप्रमाणे गुण गुणांच्याच ठिकाणी वर्तन करत असतात. त्यामुळे ज्ञानी पुरुष त्या त्रिगुणांच्या खेळात गुंतत नाही. वारा वाहला काय किंवा थांबला काय, आकाशाला त्याचे काहीही वाटत नाही. का वाराची वाजे विजे, गगन निश्चळ अशिजे, तैसा गुणाचिया गजबजे, डोले ना जो. का वाराची वाजे विजे, गगन निश्चळ अशिजे, तैसा गुणाचिया गजबजे, डोले ना जो. वाऱ्याच्या असण्या नसण्याला आकाश काहीही कवडीचीही किंमत देत नाही. त्याप्रमाणे सत्व रज तम या 3 गुणांच्या गोंगाटाकडे ज्ञानी मनुष्य डुंकूनही पाहत नाही. तिन्ही गुण आपापल्या गुणांनी वर्तत राहतात. बस. ज्ञानी म्हणतो, आग लगे बस्ती में, म्हणजे 3 गुणांच्या बस्तीला, और साधू रहे मस्ती में. साधू नेहमीच आपल्या शुद्ध असणेपणाच्या ऐश्वर्यात मग्न असतो. हाच खरा ऐश्वर्य योग. साधूचे लक्ष नेहमी धान्याच्या कणाकडेच असते, कोंड्याकडे नसते, टरफलाकडे नसते. देहाभिमान हा कोंड्यासारखा, टरफलासारखा अगदी निरर्थक आहे. पण असणेपण हे स्वस्वरूपात्मक आहे. म्हणून स्वस्वरूपाचा निश्चय झाला पाहिजे, आणि असा हा निश्चयाचाच असला पाहिजे. गुरूंनी जे काही ऐकवले ते म्हणजे ते तू आहेस, किंवा तू स्वतःला जे समजतोस ते तू नाहीस, ही आठवण मात्र, म्हणजे ही गुरुवचनाची आठवण मात्र अष्टोप्रहर हवी. गुरुवचनाची प्रतिज्ञा ही रामबाण पाहिजे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, गुरुवचनाची प्रतिज्ञा ही रामबाणासारखी आहे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. ज्ञानेश्वरांचे एक एक शब्द, एक एक अक्षर हे पुण्यराशी आहे. म्हणून अशा अक्षरांचा अलौकिक सहवास घडला पाहिजे. एकदा आपल्याला मनापासून पटले, तर जे आपल्याला मनापासून पटते ते मग आपलेच झाले असे समजा. अहो, पटले नसते तर आपण त्याला हो कसे म्हटले असते? आपण ते आपले कसे म्हटले असते? स्त्री किंवा पुरुष ही जाणीव म्हणजे देहबुद्धी आहे, ती आत्मबुद्धी नव्हे. आत्मबुद्धीला कलर, डिझाईन वगैरे काहीही नाही. व्यंग करणे म्हणजेच अव्यंग होणे होय.
व्यंग करणे म्हणजेच अव्यंग होणे होय. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, वयाच्या 40व्या वर्षापर्यंत काहीतरी आपण शिकतच राहावे, म्हणजे पुढचे जीवन जगायला हुरूप येतो. त्यामुळे मला काहीच ठाऊक नाही असे म्हणत राहून आपण नवीन नवीन शिकत राहावे. आम्ही तुम्हाला काहीच शिकवत नाही. आम्ही फक्त जे सांगतो ते तुम्ही फक्त जिवेभावे ऐका आणि ते लक्षात ठेवा, आठवणीत ठेवा. पुढे निश्चित तुमच्या ते कामाला येईल. आता काही नाही समजले तरी चालेल, काही हरकत नाही. पण कायम लक्षात ठेवा. नुसते लक्षात ठेवणे हे तर काही कठीण नाही ना. लोकांच्या म्हणण्याकडे मुळीच लक्ष देऊ नका. कुण्या प्रवचनकाराशी, कुण्या विद्यावाचस्पतीशी, कुण्या जपीतपीशी, कुण्या ध्यानदान करणाऱ्याशी स्वतःची मुळीच तुलना करून खिन्न राहू नका. आपल्याच महात्म्यात राहा. एखाद्याला फार चांगले सांगता येते, कसे काय सुचते बुवा यांना, आपल्याला तर काहीच समजत नाही, आपल्याला तर काहीच सुचत नाही, त्यांच्याकडे कसे काय बुवा एवढे त्यांना ज्ञान आहे आणि इतके लक्षात राहते, कोण जाणे, असे म्हणून स्वतःची अवहेलना करू नका. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, राजहंसाचे चालणे भूतळी झालिया शहाणे, तेणे काय कोणे चालोचिना. राजहंस पक्षी किंवा राजहंस हा डौलदारपणे चालतो आणि त्याचे लोकांना अद्भुत आश्चर्य वाटते. याचा अर्थ असा नाही की बाकीच्यांनी चालवची ना. राजहंसाचे चालणे भूतळी झालिया शहाणे, तेणे काय कोणे चालवची ना असो. तर गुरुवचन हेच आपले रूप. गुरु हे आपले रूप नाही, तर गुरुवचन हे आपले रूप, हेच लक्षात ठेवा. तर गुरुवचन हेच आपले रूप, हे ज्यांनी अंतर्यामी ठेवले, त्याच्या श्वासोच्छ्वासात गुरुवचन नांदत असते. म्हणजे प्रत्येक श्वासाबरोबर सोहम हा जप आपोआप चालू असतो. प्रत्येक श्वास प्रश्वासाबरोबर सोहम हा जप आपोआप चालू असतो. म्हणून काही सोडायचे नाही, काही पकडायचे पण नाही, फक्त जाणायचे आहे. फक्त जाणा आणि म्हणा, हा तर हे असे आहे काय, बस हेच आहे ते स्वरूप ज्ञान. हे मेल्यावर जाणणार आहात की काय तुम्ही, असे श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला विचारतात. हे जग अति 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 विशाल आहे. अंतरिक्ष कुठून सुरुवात होते, अंतरिक्षाची कुठून सुरुवात होते, कुठे ते संपते, हे कुणाला काही माहित नाही. काळ कुठून सुरू झाला, काळ कुठपर्यंत राहणार, कुठे संपणार, अशा अनंत ब्रह्मांडात पृथ्वी नावाचा एक अतिशय क्षुल्लक शांत असा हा ग्रह, त्या अनंताच्या तुलनेत धुळीच्या कणाहुनी हजारो हजारो पटांनी लहान, सूक्ष्म, क्षुद्र असा आहे. अनंतात शांतचे अस्तित्व अगदीच नगण्य, हे ज्याच्याने कळते किंवा हे कळणे ज्यामुळे शक्य झाले, त्यालाच ध्यानात धरा. दृश्याला ध्यानात धरू नका. तुम्हाला तुमच्याविषयी जी जी माहिती आहे, ती ती माहिती खरी मानू नका. गुण म्हणजे एकाएकी अवांछितरित्या आपण असल्याची जाणवलेली जाणीव. गुरु म्हणजे एकाएकी आपण असल्याची जाणवलेली जाणीव. हिच्यातच अनंत ब्रह्मांडे खेळत आहेत, कारण हे म्हणणारा अगोदरचा आहे म्हणून. हिच्यातच अनंत ब्रह्मांडे खेळत आहेत, कारण हे म्हणणारा अगोदरचा आहे म्हणून. पाहणारा महत्वाचा की दिसणारे महत्वाचे, पाहणारा महत्वाचा की दिसणारे महत्वाचे. दिसणारे तर बरेच काही असते, पण पाहणारा मात्र एकच एक असतो. भाऊसाहेब महाराजांनी प्राण सोडताना, त्यांचे प्राण जाताना त्यांनी टाळी वाजवली. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच की आत्मतत्व अविनाशी आहे,
असाच लोक विचारतात, किती दिवसात दुसरा जन्म होतो? एक स्वप्न पाहणे झाल्यावर दुसरे स्वप्न कधी पडते, असा हा मूर्खासारखा प्रश्न आहे. जो मरणाला भीत नाही, त्याला अधिक वर्षे जगावे लागते, हे तुम्ही ऐकून ठेवा. जो मरणाला भीत नाही, त्याला अधिक वर्षे जगावे लागते, हे तुम्ही ऐकून ठेवा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. ऐकलेले ध्यानात घेऊन त्याचे चिंतन, यालाच भजन असे म्हणतात. जागा असून किंवा बसलेला असून बिना शब्द राहणे, हीच आहे खरी महापूजा, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. म्हणून जीवनात मोठ्यात मोठा लाभ म्हणजे आपल्याला आपण ओळखणे. म्हणून जीवनात मोठ्यात मोठा लाभ म्हणजे आपल्याला आपण ओळखणे. जगाची घडी कधीच नीट बसणार नाही. जगाची घडी कधीही नीट बसणार नाही, बसत नाही. शिकणारे आणि शिकवणारे आले गेले. जगाची घडी नीट बसेल, हे केवळ आणि केवळ स्वप्नरंजन आहे. या बाबतीत जास्तीत जास्त तुम्ही तुमची घडी नीट बसवू शकता. आणि प्रत्येकाने जर आपापली नीट घडी बसवली, तर सर्व जग सुधारेल. हे म्हणणेही खरे आहे, पण हे म्हणणे जरी कितीही आशादायक असले, तरी ते पण केवळ एक स्वप्नरंजनच आहे. मूर्खाच्या नंदनवनातून मारलेला एक फेरफटका आहे. म्हणून निसर्गदत्त महाराज म्हणतात, जगाची घडी कधीच नीट बसत नाही. बरे असो, आपण असल्याची आठवण नव्हती व ती आता आहे. या पलीकडे तुमच्याकडे अजून जास्तीचे काय आहे, असा प्रश्न श्री निसर्गदत्त महाराज विचारतात. ज्याने आपल्याला ओळखले, तो मागे काय झाले किंवा आता पुढे काय होईल, याची कधीच चिंता करत बसत नाही. कारण जे व्हायचे किंवा नाही व्हायचे, ते होणारच आहे. तुम्ही असल्याची आठवण तुमच्यावर कुणी आणि कधीपासून लादली, याचाच फक्त निवाडा झाला पाहिजे. आपण असल्याचा बिनाशब्द अर्थ म्हणजे सोहमभाव. तुम्ही एकदम उगे राहिलात तरी तो आहेच. तुम्ही एकदम उगे राहिला तर तो आहेच, अजपाजप म्हणून. आपण आपण असल्याचा न म्हणताचा बोध म्हणजे सोहमभाव. आता इथपर्यंत पोहोचल्यावर कोणाची निंदा नालिस्ती करताच येत नाही. 4 जणात एकाला भले म्हटले तर बाकीचे उरलेले आपोआप बुरे ठरतात. चैतन्य ब्रह्म मी एवढेच आत लक्षात ठेवा. आणि अगोदरचे आहात, त्यामुळे नंतरचे आलेले सुखदुःख तुम्हाला काहीच करू शकत नाही. हा भाव जर असेल तर दुःखे सुद्धा सुखासारखीच वाटतील. जे दिसते, भासते, ते कधीही काहीही कुठेही घडलेले नसते. स्वतःचा अर्थ ज्याला लागला आहे, त्याला आता कुठल्याही स्वार्थ परमार्थाची काहीही गरज नाही. परम अर्थ फक्त स्वतःच्याच असणेपणा जाणण्यात आहे. स्वतःच्या अर्थाचा स्वतःलाच बोध झाला पाहिजे. सर्व व्यवहार आपोआपच होत आहेत आणि होतच राहणार. तुम्ही काही करता, हे म्हणणे साफ खोटे आहे. निसर्गदत्त महाराज म्हणतात, ज्या कुणी कुठले कुठले धर्म निर्माण केले आहेत, ते मानवजातीला केंद्रस्थानी धरूनच केल्या गेले आहेत. मी मुसलमान, मी हिंदू असा आरोप घेण्यापूर्वी आरोप स्वतःवर लादणारा कसा होता? तात्पर्य, परंपरा, रूढी, मान्यता यामुळे आपण बांधल्या जातो. फुले जशी टिकाऊ नाहीत, तशा परंपरा, रूढी ह्या पण टिकाऊ नाहीत. एखाद्या गावात मुसलमान राहतात, त्या गावातील जमीन, जंगले, पशुपक्षी मुसलमान आहेत का? एखाद्या गावात हिंदू राहतात, त्या गावातील हवा, पाणी, नदी नाले, ऊन पाऊस, डोंगरदऱ्या हिंदू आहेत काय?
असा प्रश्न श्री निसर्गदत्त महाराज आपल्याला विचारतात. अग्नी, वायू, आकाश, पाणी, पृथ्वी यांना आपापला अभिमान आहे काय? ज्याला आपण असल्याचा आठवच नव्हता, तोच आठव तर आता आला आहे. या आठवाला किती वर्षे झालीत? एवढा विचार काय करता हो? अहो, जेवढे आता तुमचे वय तितकेच, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. नसणाऱ्याला अमुक तमुक असल्याची आठवण आहे की असणाऱ्याला अमुक तमुक असल्याची आठवण आहे? हीच आठवण म्हणजे माया, हीच भूल, हीच भ्रांती, हीच अज्ञानाची मायबापे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जो जे काही म्हणतो ते तेवढ्या पुरतेच बरोबर असते. तुम्ही असल्याचे ज्ञान हे कोहिनूर हिऱ्यासारखे आहे. ते काहीही बनू शकते. ते वाटेल ते बनू शकते. कुणाकडून काहीही ऐकलेले जर या ज्ञानाने धरले, तर ते धरलेलेच जसेच्या तसे प्रकट झाले समजा. जे धरून बसाल तेच ध्यानातून किंवा प्रत्यक्षातून प्रगट आहे असे वाटेल. कृष्णाचे ध्यान कराल तर कृष्ण, राम, येशू वगैरे वगैरेचे ध्यान कराल तर कृष्ण, राम आणि येशू. पण हे सर्व पालटणारे आहे, आटणारे आहे. म्हणूनच की काय निसर्गदत्त महाराज म्हणतात, तू आहेस हे तुला कळतंय, त्यालाच पकडून राहा. तू आहेस याचा दुरुपयोग करून दुसऱ्या कशाला पकडून राहू नको. तू आहेस हे ज्ञान सतत तुझ्या ध्यानात असू दे. तुमचे रूप व्यक्त आहे, ते व्यक्तिमत्व नाही. तुमचे रूप केवळ व्यक्त आहे, ते व्यक्तिमत्व नाही. आणि व्यक्तिमत्व नाही म्हणूनच ते व्यापक आहे. यालाच आपण ब्रह्म म्हणतो. हे एकदाचे स्थिर झाले की आणखी काहीही करायचे राहिले नाही. जोपर्यंत कसल्याही स्मृतीमध्ये तुम्ही गुंतले आहात, तोपर्यंत तुमचे एकही पाऊल पुढे पडणार नाही. तू काय आहेस याचाच विचार कर. तुला नेमके काय कळायला हवे तेवढेच कळून घे. जास्त फापट पसारा कामाचा नाही. धन दौलत, जमीन जुमला, घोडा गाडी, वाडा वाडी हे काहीही कामाचे नाही. त्यांना धरू नको. तुला तू हेच धरून ठेव. जगातील सगळ्या गोष्टीचे केंद्र तूच असल्याचे ज्ञान आहे. तू अगोदरचा आहे. म्हणूनच सर्व ज्ञान म्हणून कळतात, ज्ञाने म्हणून कळतात. मुक्ती म्हणजे आपण अमुक अमुक आहोत याचा टच नाही, असे निसर्गदत्त महाराज म्हणतात. मुक्ती म्हणजे आपण अमुक अमुक आहोत याचा टच नाही. नामही नाही, रूपही नाही. किड्या मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत जन्मवृत्त एकच एक आहे. तू असल्याचे ज्ञान तुला प्रसन्न झाले म्हणजे अख्खे ब्रह्मच प्रसन्न झाले असे समज. बाकी वाचाळ शब्द ज्ञान काही कामाचे नाही. आजपर्यंत तू तुझ्या ज्ञानाचा दुरुपयोग करून दुसरेच काही बाई पकडून धरले आहे. योग्य उपयोग केला तर आपण आपल्यावरच प्रसन्न होऊ. मग कळेल की म्हणजे एका तऱ्हेने तुम्हाला वर मिळेल तो असा की तू व्यक्ती नव्हे, मन बुद्धी चित्त नव्हे, तर आहे म्हणून तू केवळ व्यक्त आहे आणि व्यापक म्हणून ब्रह्म आहे. सध्या तीळभरही सत्य नसलेले तुला व्यर्थ दमदाटी करून घाबरवत आहे. नसोनच काही धुमाकूळ केला, हीच ती माया. केव्हाही कोणालाही जग दिसते ते जुने म्हणूनच. अतिशय महत्वाची गोष्ट श्री निसर्गदत्त महाराज इथे सांगतात. केव्हाही कोणालाही जग दिसते ते जुने म्हणूनच. वास्तविक पाहता जग आत्ताच्या आत्ता तुमच्या जाणीवे बरोबरच दिसते.
अगदी ताजेतवाने, फ्रेश, पेटी पॅक. आता ऐकले आहे ते वापरायला घ्या. डोळ्यांनी पुष्कळ दिसते, पण डोळे झाकल्यावर जे दिसते त्यात मात्र योगियांचे थवेच्या थवे आहेत. आत्मपद म्हणजे त्यात तुझे माझे योगी लोकांचे वगैरे वगैरे असा अजिबात भेद नाही. तू ऐकतो आहेस, मी सांगतोय, हे दोन नाहीत. मीच मला सांगतोय आणि मीच माझे ऐकतोय. सद्गुरु कृपा कशी करतो? सद्गुरु कृपा कशी करतो? केवळ निजबोधाने. त्याने आपला बोध सांगितला, तो आता तुमचा झाला. तुम्हाला तो पटला म्हणजे तुमचा झाला. तुमचा पूर्वीपासूनच होता म्हणा. केवळ निश्चयाचा निश्चय होत नव्हता. आता असा निश्चयाचा निश्चय झाला पाहिजे. आत्मज्ञान हाच निश्चय. विवेक म्हणजे सूर आणि अविवेक म्हणजे जणू असुर. पुन्हा तेच ते चिंतन म्हणजे मंथन. पुन्हा पुन्हा तेच ते असे चिंतन म्हणजे मंथन. आणि यात मग या मंथनातून ज्ञानामृतासोबत हलाहलही वाटायला येते. तोच तो अहंभाव. तोच गिळाला पाहिजे. तोच विषाप्रमाणे नीलकंठहून गिळाला पाहिजे. हे गिळणे केवळ निजबोधानेच शक्य होते. गुरुवचन लक्षात ठेवणे, अशा भक्तीमुळेच हे घडते. जो वंदनीय त्याच्याच शब्दावर विश्वास बसतो. मग नंतर तसा आपापला अनुभव आपल्याला घ्यावा लागतो. जे जे विचार येतात ते तुझ्या समोरच येतात. त्यांच्या मुळाशी तूच आहेस. प्रत्येक अनुभवाच्या आधी, प्रत्येक अनुभवाच्या अगोदरचा म्हणून तूच आहेस. हे एवढेच फक्त ध्यानात धर. मागे मागे जा. मग तुला जे जे दिसते, जे जे भासते ते सर्व विरघळेल, रिकामे रिकामे होईल. आहे हा अनुभव व्यक्ती नव्हे. आहे हा अनुभव व्यक्ती नव्हे, ते व्यक्त होय. जगात आपलेच हित व्हावे हा लाळघोटेपणा करू नका. काळ जसा जसा जातो तशी तशी व्यक्ती ही वाहत राहते. जे आपल्याला अधिक आवडते त्याची गुलामगिरी ही आपल्या नशिबी येतेच. जे अधिक आपल्याला आवडते त्याची गुलामगिरी आपल्याला करावीच लागते. मग तो नवरा असो, बायको असो, देव असो, ईश्वर असो, कुणीही असो. व्यक्तित्व खलास. आता चिंतन मनन नको. जन्मापूर्वी जसा होतास तसाच आज आहेस, हे तू पक्के कर. याची घोकंपट्टी मात्र करू नको. श्री सिद्धरामेश्वर महाराज म्हणतात, आपल्या असणेपणाहून अद्वैत ब्रह्म वेगळे निराळे नाही. इथे कल्पना, श्रद्धा, बाबा वाक्य प्रमाणम, ऐकीव माहिती असा प्रकार नाही. तुमचे आहे पण ऐकीव आहे काय? अक्युम्युलेटेड नॉलेज अशा प्रकारचे आहे काय? कारण काहीच कल्पना न करता आपण आहोत असा प्रत्येकाचा अनुभव आहे. कल्पना केल्याशिवाय सर्वच ब्रह्म आहेच आहे. तर सर्वामध्ये तुम्ही आहात. तुम्ही केलेल्या सर्व कल्पना पण त्यात आल्या. संसार पण ब्रह्म आहे. हा संसार तुला कुठे भेटला? तो कुठे होता? तो केव्हापासूनचा आहे? सर्वच ब्रह्म आहे व तू तेवढा ब्रह्मविरहित आहेस की काय? तर मग संसार कुठला वेगळा झाला? सर्वच ब्रह्म आहे. तर हाती दिवटी घेऊन अंधाराच्या मागे लागून तुला अंधार कसा भेटणार? दिवटी मालवली की अंधार हा पायाशी आलाच म्हणून समजा. स्वतः शोधकच जर ब्रह्मच आहे, तर तो जगभर ब्रह्म शोधत बसला तरी त्याला ब्रह्म हे भेटणार नाही. याच्या उलट जर शोधक जर आपल्यालाच ब्रह्म समजून काही शोधणार नसेल, तर ब्रह्मच त्याच्या पायाशी आहे. म्हणजे तो तिकडे जाईल, जिकडे तिकडे ते भरलेलेच आहे.
ड्युटी म्हणजे बघण्याची दृष्टी. ड्युटी म्हणजे बघण्याची दृष्टीच जर मुळात ब्रह्म असेल तर या दृष्टीला दिसणारे सर्व ब्रह्मच असणार की नाही? मग उपाधी कुठेही दिसणार नाही. जागा झालेला काही हालचाल न करता नुसता पडून राहिला तरी तो जागाच म्हणवला जातो ना. यालाच निरुपाधिकत्व असे म्हणतात. लौकिकी शहाणपणा पुष्कळ संपादन केला, पण आता जर अंतरी सावध झालो नाही तर ते आत्मघातकी ठरेल. आता ज्ञानाग्नीने सर्व लौकिक जाळायचे आणि तत्वामध्ये स्वतः मिसळून राहायचे. खरा प्रकार काय आहे हेच जाणणे यालाच सम्यक ज्ञान म्हणतात. आपण नाहीच, आहे ते एक अविभाज्य चैतन्यच म्हणजे ब्रह्मच आहे असे सत्य जाणणे याचेच नाव आत्मज्ञान. आत्म्याचे ज्ञान नव्हे तर आत्मज्ञान, तर स्वतःचे ज्ञान. सोहम म्हणजे आपण आहो हाच एक निर्धार करा. आपण अमुक तमुक आहो हे नको. देहाचा आकार नकली आहे, तो गुरुत्वाकर्षण शक्तीवर आधारित आहे असे विज्ञान सांगते. गुरुत्वाकर्षण जसे कमी जास्त तसा वेगवेगळा आकार तयार होईल. मग तुमचा खरा आकार कोणता? म्हणून देहाचा आकार हा लबाड आहे. देहाचा आकार खरा मानणारा घोर अज्ञानी किंवा देह निराकार आहे असे पण तिथे अनुमान नको. स्वयंसिद्ध वस्तूच्या ठिकाणी स्वयंसिद्ध वस्तूच आहे असाच निश्चय व्हायला हवा. त्यालाच मग कुठल्याच कर्मकांडाची गरज नाही. श्री सिद्धरामेश्वर महाराज गमतीने म्हणतात, सर्व हजामत आता झाली आहे. अजून हजामत करावी लागेल असे वाटत असेल तर आता डोकेच कापावे लागेल की काय असे ते विनोदाने म्हणत. कुंभाराला कळले की आपण राजा आहोत. मग आता त्याने पुन्हा गाढवे पाळावी की काय, गाढवे राखावी की काय, गाढवे जंगलात वळवावी की काय? कर्मकांडे ही एका प्रकारे गाढवे पाळणेच होय. कारण तू स्वयंसिद्धच आहेस हेच ओळख. ज्याच्या प्राप्तीकरता हे साधने करावे म्हणावे तर ते आपण स्वतःला अगोदरच प्राप्त आहोत. राजा आहे हे कळले की आता कुंभाराला कुंभार म्हणून परत माती मळावी लागत नाही, ती उठाठेव करावीच लागत नाही. आता इतकेच करता येते की गुरुवरचे प्रेम दाखविण्याकरता, त्यांना केवळ धन्यवाद देण्याकरता सगुण भजन, हार, उदबत्ती, फुले, अत्तर इत्यादी करावी. अर्थात हे केलेच पाहिजे असे नाही. हे सर्व मनातही करता येते, पण ते केलेले बरे. पण कुठल्याच आग्रहात राहू नका. फक्त तत्वामध्ये एकरूप झाली की तीच जीवनमुक्त अवस्था. म्हणजेच काय, बाजार से गुजरा हूं मगर खरीददार नाही हूं अशी अवस्था. यालाच मोक्ष वगैरे म्हणता येईल. जास्त भोग भोगून विरक्तता येते हे काही खरे नाही. संन्याशाने शेंडी काढली, जानव्याचा त्याग केला, जानवे तोडून टाकले, म्हणजे काय, गुण अभिमान छाटून टाकला. अमुक तमुक म्हणजेच मी, ते बांडगुळ छाटून टाकले, शेवाळ काढून टाकले. अगोदरपणा जो मूळचा होता तो या बांडगुळामुळे राहिला नाही. म्हणजे जो पूर्वीचा होता तो व्यर्थच दुसरा झाला. आता हा दुसरा शेवाळासारखाच जो माजला आहे तो काढून पूर्वी अगोदरचा म्हणून जो होता तोच झाला पाहिजे. म्हणजे काय, जो पूर्वी सहजासहजी होता तो तसाच असताना एक गुण निर्माण झाला आणि त्या गुणाचा स्वभाव आहे कल्पना करणे किंवा कल्पकता. आणि जो पूर्वी सहजासहजी जो होता
यांनी तोच कल्पना करणे हा आपला गुण असून त्यालाच आपला स्वभाव समजला आणि कल्पनेत तो रमू लागला. म्हणजे मूळचा जो सहजासहज म्हणून वावरत होता तो आपला मूळचा स्वभाव विसरला, भांबावला. पण आता त्याने सावध झाले पाहिजे व कल्पकता हा स्वभाव आपला नसून, म्हणजे हा गुण आपला नसून हे बाणगुळ आहे, हे शेवाळ आहे. म्हणून या बाबतीत त्याने सावध राहिले पाहिजे. म्हणजे खरा प्रकार काय आहे हे जाणले पाहिजे. यालाच सम्यक ज्ञान म्हणतात. श्री रामेश्वर महाराज पुढे म्हणतात की गुरुच्या उपकारा स्मरणार्थ त्याने भजन पूजन करावे, दुसरा कोणताच हेतू मनात नसावा. यांचे म्हणणे, गुरूंचे म्हणणे स्मरणात ठेवावे. तू विचार नाही केलास म्हणून तर स्वतःला भलतेच समजत आहे आणि हे कळकळीचे सांगणे निरंतर लक्षात ठेवावे. विचार केला की समजते आपण भलतेच नसून स्वयंसिद्ध आहोत, हे अगोदरचे आहोत, म्हणजेच अशी पदाने आहोत, म्हणजे सहजपणाने आपल्या केवळ असणेपणात आहोत. यालाच शास्त्रीय भाषेत अध्यात्मप्राप्ती, आत्मप्रचिती वगैरे वगैरे म्हणतात. इथे फळ एक व फळ खाणारा एक म्हणजे दुसरा असे द्वैत नाही, तर इथे फळच फळाला खात आहे. आता काही करणे न करणे बंद झाले, बाद झाले. जे निरंजन आहे त्या निरंजनाने अजून दुसऱ्या कुठल्या निरंजनाचा कसा काय अनुभव घ्यावा. नमस्कार. मौज में रहो, अपनी महिमा में रहो. और क्या. धन्यवाद. नळ आले का?